म्हणजे आपल्यातल्या बऱ्याच जणांना बघा सकाळी उठलं की भरपूर पाणी प्यायची सवय असते आणि एक एक लोटा काय एक एक लिटर पाणी पित राहतात. काही काही 2-2 लिटर पाणी पिताना पण माणसं बघितलेली आहेत. का तर हायड्रोथेरपी म्हणजे पाण्याची थेरपी, जेणेकरून शरीर चांगलं होतं. अशा बऱ्याच गैरसमजांना तिथे उदाहरण असतं. मग अशा वेळेस हे पाणी प्यावं की नाही याबद्दल मी एक व्हिडिओ बनवला होता. पण जरी पाणी प्यायचं झालं तर ते पाणी कशा स्वरूपात प्यायचं, किती प्रमाणात प्यायचं, यावर आज थोडक्यात मी प्रकाश टाकणार आहे. तर सकाळी रिकाम्या पोटी जेव्हा पाणी पिलं जातो तो असतो कफाचा काळ. म्हणजे आपल्या शरीरामध्ये 3 वेळेला म्हणजे सकाळी, दुपारी आणि रात्री कफाचं, पित्ताचं आणि वाताचं आधिक्य असतं. मग सकाळी कफाचं आधिक्य असतं. तुम्ही जर साधं पाणी प्यालात किंवा थंड पाणी प्यालात आणि रिकाम्या पोटी प्यालात तर पोटामध्ये पाणी जाऊन कफ वाढवतं. तुमच्या डोक्यामध्ये कफ वाढवतं, तुमच्या घशामध्ये कफ वाढवतं, नाकाच्या वरच्या भागामध्ये कफ वाढवतं, तोंडात कफ वाढवतं. म्हणजे ही जी कफाची स्थानं आहेत तिथे कफ वाढवायचं काम हे पाणी करत असतं. मग अशा वेळेस आपण कोणतं पाणी प्यावं? तर अशा वेळेस आपण गरम पाणी पिलं पाहिजे. आणि थंड पाणी आणखी पण एक गोष्ट करतं. जेव्हा ते पोटात जातं तेव्हा आपल्या आतड्याची पुरस्चरण क्रिया, ज्याला आपण पेरिस्टाल्टिक मूव्हमेंट म्हणतो, ती थांबवण्याचं काम करतं. कारण शीतगुण स्तंभन करत असतो, थांबवत असतो. त्यामुळे तुम्ही जे पाणी पिता, थंड पाणी पिता, त्यामुळे आतड्याची पुरस्चरण क्रिया ही थांबवली जाते. तुमच्या पोटातली भूक कमी होते. त्यामुळे पोटाचे आजार जास्त वाढू शकतात. मग सकाळी रिकाम्या पोटी एखादा ग्लास गरम पाणी जर पिलं तर त्याचा नक्की फायदा होतो. हे पाणी पोटात जातं, तिथला कफ नष्ट करतं, तुमच्या डोक्यातला कफ कमी करतं, तुमच्या घशातला कफ कमी करतं, तुमच्या नाकाच्या वरच्या भागातला कफ कमी करतं, तोंडातला कफ कमी करतं, तोंडातला चिकटा कमी करतं आणि संपूर्ण रात्रभर झोपल्यानंतर शरीरामध्ये वाढलेला कफ कमी करतं आणि शरीर हलकं करतं. आणि तुमच्या आतड्याची पुरस्चरण क्रिया व्यवस्थित करतं, मळ बाहेर यायला मदत करतं आणि तुमच्या पोटातली भूक, पोटातले पाचक स्राव व्यवस्थित करायलाही मदत करतं. त्यामुळे सकाळी रिकाम्या पोटी 1 ग्लास गरम पाणी एवढंच घ्या. जास्त थंड पाणी घेऊ नका. 2-2 लिटर, 1-1 लिटर पाणी पिऊ नका. या गोष्टी पाळा. त्यामुळे नक्कीच तुम्हाला सकाळी रिकाम्या पोटी पाणी प्यायल्याचा 100% फायदा होईल.